नमस्कार, मी तेजस बोरगरे. पुढारी न्यूजच्या पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत संस्था फॉर्च्यून एज्युकेशन या संस्थेविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील दोन प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर धैर्यशील मोरे आणि आसिफ पटेल. दोघांचंही तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सुरुवातीला दोघांचंही आपण परिचय करून देऊया आणि त्यानंतर या सविस्तर चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. डॉक्टर धैर्यशील मोरे हे शैक्षणिक क्षेत्रातले एक तज्ज्ञ आहेत. शिक्षण आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. ते फॉर्च्यून एज्युकेशन या संस्थेचे संस्थापक असून गेल्या 14 वर्षापासून वैद्यकीय प्रवेश, मार्गदर्शन, समुपदेशन आणि शैक्षणिक सल्लागार या सेवेमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर धैर्यशील मोरे यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य विद्यार्थी आणि पालकांना योग्य करिअर, निवड आणि शैक्षणिक नियोजनाची दिशा मिळाली आहे. तर आसिफ पटेल यांनी युनायटेड किंगडममधून सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये PGDM आणि मार्केटिंगमध्ये MBA केले. सन 2016 पासून ते वैद्यकीय प्रवेश, समुपदेशन क्षेत्रामध्ये कार्यरत असून हजारो विद्यार्थ्यांना भारत आणि परदेशातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. फॉर्च्यून एज्युकेशन संस्था पुणे, मुंबई, कल्याण, मंचर, कराड आणि बारामती येथे कार्यरत आहेत. MBS, MD आणि MS या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ते करतायत आणि या सगळ्या सविस्तर चर्चेला आपण आता सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला प्रश्न आपल्यापासून सुरू करतो. खरं तर आपल्या संस्थेचं नाव मोठं आहे. तुम्ही अनेक वर्षापासून या सगळ्याबद्दल काम करताय. माझा सुरुवातीला प्रश्न आहे, फॉर्च्यून एज्युकेशनची स्थापना करण्यामागचा नेमका उद्देश काय होता? सुरुवातीला ही कल्पना कशी तुमच्याकडे आली? भारतातील वैद्यकीय ॲडमिशन प्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये बरेच राऊंड्स, कटऑफ्स ह्या वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत. आज पालकांच्यापर्यंत खूप काही इन्फॉर्मेशन्स खूप मिळत नाही आहेत किंवा ग्रामीण विद्यार्थ्यांना तर अजिबातच समजत नाही की ही प्रोसिजर कशी चालते. तर या संदर्भात ग्रामीण विद्यार्थ्यांना सोबत शहरातील विद्यार्थ्यांना ही प्रोसिजर समजावी किंवा यातील पूर्ण बारकाव समजावं यासाठी हे फॉर्च्यून एज्युकेशनची स्थापना करण्यात आली. पण ही स्थापना करण्याच्या आधी तुमच्या मनामध्ये काय आले? कारण आपण कोणतंही मोठं काम करण्याच्या आधी आपली तयारी असते किंवा मनामध्ये असं काहीतरी येतं की आपण काहीतरी नवीन करूया किंवा मोठं करूया. सुरुवात कशी काय झाली? आज एक मित्रांना मदत करण्यामधून ही प्रोसिजर सुरुवात झाली. त्यामध्ये की माझे मित्र असतील किंवा रिलेटिव्ज असतील, ह्या यांच्या मुलांना जी एक सेवा किंवा एक सेवाभावी मैत्रीतून हे करण्यासाठी ॲज अ गायडन्स आम्ही सुरुवात केली होती. जसे की आता आमचं शिक्षण पुण्यामध्ये झालं. आम्ही आलो होतो गावातून, पण पुण्यामध्ये राहिल्यामुळे काय झालं की गावातील लोक आम्हाला आमच्याकडे बघायला लागलेत की तुम्ही कसे पुण्यामध्ये पोहोचलात, तुम्ही कसे तुमचं करिअर निवडलं. तिथून ती सुरुवात ॲक्च्युली झाली की हां, आपल्याला आता लोक विचारतायत तर आपल्याकडेही ते नॉलेज असलं पाहिजे. मग नॉलेज थोडं हळूहळू गॅदर करायला लागलो. यातूनच मी थोडं माझं शिक्षण बाहेर गेलो, परदेशात गेलो, UK मध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं. तर त्यानंतरही अजून मग लोक आमच्याकडे बघायला लागलेत की बाबा तुम्ही कसा हा निर्णय घेतला. मग त्या पद्धतीने ते हळूहळू प्रवास चालू झाला. तेव्हा ते जस्ट एक असं होतं की फ्रेंड्स अँड फॅमिलीजना हेल्प करायचे. यातून याचा प्रवास सुरू झाला. बट याला खरं स्वरूप मग नंतर लेटर स्टेजमध्ये आलं की हां, आता आपण याला एक ॲज अ बिझनेस मॉडेल पण बनवू शकू. बरोबर. आणि मग त्यातून म्हणजे समाजकार्य पण त्यातून झालंय आणि त्यातूनच आपण एक बिझनेस उभा केला. आणि त्यांचं विजन मग हळूहळू मोठं होत गेलं. यांनी आधी आम्ही महाराष्ट्रात काम करत होतो, नंतर इतर राज्यांमध्ये काम करायला सुरू केलं आणि नंतर फायनली अब्रॉड ही लास्ट 3-4 इयर्स पासून आपण चालू केलं. ज्यातून म्हणजे एक आपण समाजालाही काहीतरी देतोय आणि काही त्यातून आपण आपला एक इन्कम सोर्सही क्रिएट केला. आणि आज आपल्याबरोबर आता ऑलमोस्ट आपली टीम जी आहे ती 35 आपल्याबरोबर काम करणारे आपले फ्रेंड्स असतील और एम्प्लॉईज असतील. दे आर वर्किंग विथ अस इन 7 डिफरंट लोकेशन्स. बरोबर. सुरुवातीला अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होतात की कोणत्या क्षेत्रामध्ये आपण जावं, कोणतं करिअर निवडावं. या सगळ्याबद्दल सुरुवातीला प्रत्येकाला अडचणी येत असतात. शाळेमध्ये काही आपले स्वप्न बघतात, कॉलेजमध्ये आल्यानंतर मग त्यांना कळते की आपल्याला एक्झॅक्टली काय करायला हवं होतं. अशा विद्यार्थ्यांना मग काय मार्गदर्शन करणार आहात? आजच्या काळात विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या काही अडचणी येतात त्या कशा सोडवतात? तुम्ही जर बघितलं तर भारतातील प्रवेश प्रक्रियेमध्ये 10वी आणि 12वी हा टर्निंग पॉईंट असतो विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये जावं किंवा त्यांच्या कल कशामध्ये आहे हे समजत नाही किंवा काही कोर्सेस कोणते अवेलेबल आहेत हेही समजत नाही.
तर यामध्ये पूर्ण आम्ही गायडन्स देतो की विद्यार्थ्यांचा कल कुठल्या बाजूला आहे किंवा त्यांची कुठे तुम्हाला आवड निर्माण होऊ शकतं असे करिअर सुचवतो. त्यामुळे त्यामध्ये मेडिकल ही एक अशी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आज खूप कॉम्पिटिशन आहे. जवळपास प्रत्येक वर्षी 20 लाखाहून अधिक विद्यार्थी एक्झाम देतात. त्यातून जवळपास फक्त मुलांना 1,25,000च्या आसपास विद्यार्थ्यांना मेडिकलची सीट भारतामध्ये मिळते, MBBS. मग त्याच्यानंतरचे बाकीचे जे पर्याय आहेत जसं की BDS आहे, BAMS आहे, BHMS आहे, फिजिओथेरपी आहे, अलाइड कोर्सेस आहेत, BSc नर्सिंग आहे. हे कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना नसते, त्यामुळे विद्यार्थी करिअरपासून वंचित राहतात. तर त्या माध्यमातून आपण हे फॉर्च्युन एज्युकेशनच्या माध्यमातून आपण हे मुलांना गाईड करत असतो. बरं, असं एखादं उदाहरण, तुमच्याकडे बरेच उदाहरणं असतील, तुम्ही जे मार्गदर्शन करत असाल, असं एखादं उदाहरण आहे तुमच्याकडे जे तुम्हाला आता सांगावं असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना, की तुम्ही केलेलं मार्गदर्शन किंवा तुम्ही निवडलेला मार्ग हा त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या विद्यार्थिनीचं भविष्य घडवणारं असं काही उदाहरण आहे का जे तुम्ही आता सांगितलं? आमच्याकडे एक विद्यार्थिनी लास्ट इयरला आमच्याकडे एनरोल झाली होती, जिचा स्कोर साधारण महाराष्ट्रामध्ये तिला गव्हर्नमेंट कॉलेज मिळत होतं. बट ती अशा कॅपेबल तिची असं होतं की तिला एम्स, जे दिल्लीचं वन ऑफ द बेस्ट कॉलेज मानलं जातं, टॉप मोस्ट कॉलेज, तिला आम्ही तिथं प्लेस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला ते सक्सेसफुली ॲडमिशन आम्ही तिथं देऊ शकलो. तिची अपेक्षा होती महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन, पण आम्ही तिला तिच्यापेक्षाही उच्च दर्जाचं कॉलेज किंवा इंडियातलं वन ऑफ द टॉप कॉलेजेस आम्ही त्याला मिळवण्यामध्ये प्रयत्न करून ॲडमिशन करून दिली. इथं गोष्ट ही ॲड करावी लागेल की सरांचं यामध्ये एक विचार वेगळा होता. जेव्हा तिनं कॉन्टॅक्ट केला, शी वॉज अननोन टू अस. आम्हाला माहीत होतं तिला कुठून तरी आमचा रेफरन्स मिळाला होता. बट द बॅकग्राऊंड ऑफ द गर्ल वॉज व्हेरी लाईक यू कॅन से दॅट शी वॉज फ्रॉम लोअर मिडल क्लास. द अर्निंग तिच्या आई वडिलांचा असं काही सोर्स ऑफ इन्कम नव्हता आणि घरात असं आपण समजूयात की सगळेच अज्ञानी होते, ज्यांना माहीतच नाही की ॲक्च्युअली MBBS असतं तरी काय. अशा बॅकग्राऊंडमधून आलेल्या एका विद्यार्थिनीला सरांनी सांगितले की एक काम करा, असा कॉल येईल, डू नॉट चार्ज एनिथिंग. सो तिला कोणतेही म्हणजे आपण आपल्या कन्सल्टन्सीचे किंवा आपण ॲडमिशन गायडन्स ज्यासाठी काही अमाऊंट आपण चार्ज करतो ते न घेता तिला आपण स्टेप बाय स्टेप गाईड करत गेलो आणि एम्स दिल्ली, विच इज दी नंबर 1 कॉलेज, मेडिकल कॉलेज इन इंडिया, इथं आपण तिला प्लेस करू शकलो. शी इज व्हेरी हॅपी. तिचे आई वडील जेव्हा परत आले दिल्लीला जाऊन रिपोर्टिंग करून, कॉलेज रिपोर्टिंग असतं, त्यांना हेही माहीत नव्हते की जायचं कसं असतं. ओके, ते आल्यानंतर अक्षरशः असे होते की तुम्हाला माहिती आहे ती फिलिंग कशी असते की यू वर दी वन, की तुमच्यामुळे हे होते. अँड आय थिंक हिज विजन अँड हिज थिंकिंग की आपण काहीतरी देणं लागतो समाजाला, यातून ती गोष्ट आपण करून गेलो, न कळत करून गेलो. आपण काही असं इंटेन्शनली कधी करत नाही का याच्यासाठी आपण असं करूयात, पण तेही गोष्टी आपल्या होत गेलेल्या आहेत. जसं आता लास्ट 2 years बॅक जर आपण विचार केला, 2 to 3 years बॅक, अगेन हिज थॉट वॉज दॅट की आम्ही एका अशाच अकॅडमीमध्ये होतो, पुणे इज वन ऑफ दी बेस्ट अकॅडमी, मेडिकल अकॅडमी. तिथं आम्ही होतो आणि तिथं असं आम्हाला आमच्या लक्षात आलं की इथं आर्मी पर्सनलचे म्हणजे स्टुडंट्स, म्हणजे त्यांची मुलं इथं जास्त आहेत. तर सर म्हणाले इथं आर्मीवाल्यांची मुलं आहेत तर आपलंही काही देणं लागते, आणि डिरेक्टली अनाऊन्स करून टाकलं, नो फीज, फ्री ऑफ कॉस्ट. सो त्या वर्षापासून तो एक ट्रेंड पडला आमच्या इथे की हां, आर्मी पर्सनल कोणी असेल तर त्याला आपण फ्री ऑफ कॉस्ट करूयात, जिथं मदत करता येते तिथं आपण त्यांना मदत करून त्यांच्या शिक्षणामध्ये पुढे घेऊन जाऊयात. तर तोही एक उपक्रम आम्ही राबवला. आता या वर्षीचा एक वेगळा आहे, तो पुढे जाऊन आपण डिस्कस करूया. असंच सर, तुम्हालाच एक जोडून प्रश्न, फॉर्च्युन एज्युकेशन इतर एज्युकेशन कन्सल्टन्सीपेक्षा वेगळी कशी आहे? कारण अनेक सध्या बाजारामध्ये असतात आणि ते पण मार्गदर्शन करतात. येस, आपली संस्था कशी वेगळी? लाईक आता आपण डिस्कस करतोय, सगळ्यात आधी महत्त्वाचा प्रश्न काय येतो इथे की इन्फॉर्मेशन. आजच्या जगामध्ये इन्फॉर्मेशन इज अबंडंट, यू कॅन से, की तो इतक्या जास्त प्रमाणात अवेलेबल आहे की त्यातली चांगली कोणती आहे, आपल्यासाठी योग्य कोणती आहे, त्यानंतर ट्रस्टवर्दी कोणती आहे, हे डिसिजन घेणं, या इन्फॉर्मेशन वरून परत चांगला सल्ला देणारं मार्गदर्शन कोणाकडे आहे हेही ठरवणं खूप अवघड परिस्थिती झालेली आहे आजच्या युगामध्ये. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल और एनिथिंग, यू आर सिटिंग ॲट द प्लॅटफॉर्म, की तुम्हाला हे तर सगळं जास्त माहिती आहे. तर अशा युगामध्ये ट्रस्टवर्दी आणि तुमच्या हिताचा सल्ला देणारं मार्गदर्शन हीच आमची वेगळी ओळख आहे.
फॉर्च्यून एज्युकेशनची, जी यांच्या माध्यमातून तयार झाली. आणि आता अशी टीम तयार झालेली आहे, अशी लोक आमच्याबरोबर जोडलेली आहेत की दे आर द बेस्ट ऑफ देअर बिझनेस. की समवन हुज PhD फ्रॉम वन ऑफ द टॉप इंजिनिअरिंग कॉलेज, ते आमच्याबरोबर आलेले आहेत. काही वन ऑफ द बेस्ट कॉलेजेसचे एक्स टीचर्स, प्रोफेसर्स, ते आमच्याबरोबर जॉईन झाले. काही डॉक्टर्स आमच्याबरोबर जॉईन झाले. हा प्रवास करताना ही जी टीम तयार झाली, ही टीमच आमची, यू कॅन से दॅट इज दी आवर USP. येस 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 येस, ह्या टीमच्या वरतीच आम्ही आमचं वेगळेपण दाखवतोय. आणि आम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या बरोबर जोडतोय, इथे असं नाहीये की आम्ही एका विशिष्ट महाविद्यालय, एखाद्या विशिष्ट कॉलेजसाठी आम्ही सांगू की या कॉलेजसाठी. तुम्ही जर आता मार्केटमध्ये गेलात तर बऱ्याच वेळा असं होईल की हेच कॉलेज. तसं इथं होणार नाही. इथे होतंय की तुमचे मार्क्स काय आहेत, तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे, तुमचं बजेट काय आहे, तुमचा पुढचा फ्युचर प्लॅन काय, तुमच्यासाठी कोणतं करिअर तुमचं आयुष्य बनवू शकेल, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड करून आपण एक त्याच्यासाठी योग्य पर्याय देतोय, आपली टीम देते. आणि एक्सपर्ट्स आपले स्टार्ट टू एंड, त्याचं कॉलेज त्याला मिळेपर्यंत, एनी स्टुडंट असेल, मेल फिमेल दोघांच्या बरोबर आपण एंडपर्यंत आपण आहोत. हीच आपली USP राहिलेली आहे. आणि याच्यावरूनच आपला सगळा हे सांगू शकतो की आपलं जग जे तयार झालेलं आहे, या ट्रस्टवरतीच तयार झालेलं आहे. आपला बिझनेस हा आजपर्यंत सगळा रेफरन्सवरतीच चाललेला आहे. यांचं गुडविल मार्केटमध्ये खूप मोठं आहे, बिकॉज ही इज देअर फ्रॉम लास्ट 15-18 years. ओके, सिन्स ही वॉज इन कॉलेज, ही स्टार्टेड दिस जर्नी. धैर्यशील सरांसाठी प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडताना कोणत्या बाबींना प्राधान्य द्यावं? अनेक विद्यार्थी हे तू ऍडमिशन घेतोय म्हणून मी पण घेतोय, आणि मग नंतर तसं झाल्यानंतर मग ते आवडलं नाही, मग सगळ्याच गोष्टी त्याला कारणीभूत असतात, आणि मग सगळेच प्रश्न निर्माण होतात पुढे झाल्यानंतर. काय काळजी घ्यावी? अगदीच सर, फक्त फीज तिथे अफोर्डेबल आहे, किंवा तिथे माझा मित्र तिथे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतोय म्हणून तुम्ही फक्त ते कॉलेज निवडू नका. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की त्या कॉलेजची गुणवत्ता बघा, त्या कॉलेजचं हॉस्पिटल बघा, त्या कॉलेजच्या फॅसिलिटीज बघा, त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक किंवा प्रोफेसर लोक काय क्वालिटीचे आहेत, त्याच्यासोबत तिथलं लोकेशन आहे ते बघा. आणि पुढे भविष्यामध्ये तुम्हाला तिथलंचं इंट्रोडक्शन जे तुम्हाला भविष्यात तुम्हाला नोकरी किंवा जॉब संदर्भात जर हेल्प करणार असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कॉलेज निवडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण मग या निर्णयासाठी आपली संस्था काय मदत करते? 100% आम्ही यामध्ये प्रत्येक कॉलेजचा 1 to 1 तुम्हाला गायडन्स देतो की कोणत्या कॉलेजमध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कुठे फॅसिलिटी चांगली मिळेल, अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला तुमच्या लोकेशननुसार आम्ही तुम्हाला त्यांना पर्याय उपलब्ध करून देतो. त्यामुळं विद्यार्थ्यांना तो डिसिजन घेण्यासाठी खूप इझी होतं. सोबत पालकांचं जे बजेट असेल किंवा त्यांना राहण्याचा असेल, हॉस्टेलचा, वसतिगृहाचा जो प्रश्न आहे तोही आम्ही तिथं सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करत असतो. असे सर तुम्हालाच प्रश्न आहे, नीट नंतर विद्यार्थ्यांनी काय करावं? नीट झाल्यानंतर सगळ्यात आधी विद्यार्थ्यांचा एक घाईच असते, पेरेंट्सची पण घाई असते, घाईत निर्णय घेणे. आणि त्यातला हा प्रकार जो आत्ताच आपण डिस्कस केलेला आहे की याचं त्याचं नेबर्स, सोसायटीमध्ये कोण राहते, माझे पाहुणे, यांनी काय केलं, याच्यावरती मोस्टली बेस्ट निर्णय आपल्या या सगळ्या समाजामध्ये आहे. ओके, त्यातलंच एक उदाहरण म्हणजे कसं होतंय की माझ्या सोसायटीमध्ये जर 4 जणांनी MBBS केले तर माझ्याकडे एकच पर्याय आहे. पण तुम्ही जसं आता सरांनी सांगितलं, नीट नंतर बरेच पर्याय आहेत जे आपण इग्नोरच करून टाकलेले आहेत. MBBS आहे, BDS आहे, मेडिकलमध्ये 2 कोर्सेस आले, त्यानंतर आयुष आहे, आयुषच्या अंडर बरेच आले, BAMS, BHMS, BOMS, BPTH आलं अलाइडमध्ये, BSc नर्सिंग आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हालाही म्हणजे माहीत असेल, आपण लहानपणापासून बघतो, BVSC वेटरनरी सायन्स, ज्याला सगळ्यांनी सोडूनच दिल्यासारखं आहे. बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 4 कॉलेज गव्हर्नमेंट आहेत, आता 5वंही आलं, लास्ट इयर आलं, आणि ह्या वर्षी अजून 4-5 कॉलेजेस प्रायव्हेटमध्येही येत आहेत. म्हणजे तेही करिअर आहे. आणि इफ यू म्हणजे लुक अराउंड तुमच्या, तर तुम्ही बघितलं तर जेवढं तुम्ही MBBS केल्यानंतर अर्निंग करताय त्याच्या एवढंच अर्निंग BVSC वेटरनरी सायन्समध्ये आजच्या डेटला आहे. एव्हरीवन हॅज पेट्स, सगळ्यांच्या घरात, माझ्या घरात आहे, तुमच्याही घरात असतील, सरांच्या घरात आहे. सर असे पर्याय त्यांच्यापर्यंत पोहोचवलेच पाहिजेत. आणि त्यामुळे नीट नंतर पहिला गोष्ट तुम्ही काय करणार आहात तर घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. तुमचे निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही तुमच्या शांत बसून तुमचा स्कोर अनालाइज करा. त्यानंतर तुमचे बजेट्स पर्यायचे म्हणजे करिअरचे पर्याय बघा. इन द मार्केट एक्सपर्ट्स कोण अवेलेबल आहेत, जसं वी आर वन ऑफ देम. बट असे पर्याय कोणते? पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की एक्सपर्ट ॲडवाईस तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि तेच आपण चुकतोय की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी और यूट्यूब और गुगल, दे आर नॉट दी सोर्सेस.
तुम्हाला इन्फॉर्मेशनचा सोर्स हा एक्सपर्ट्स कडून आला पाहिजे, वन ऑन वन आला पाहिजे. तेव्हा म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ह्या लक्षात घेऊनच पुढचा निर्णय घेतला पाहिजे. बरं गणेश सर, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत? तुम्ही एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधता, चर्चा करता, काय सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खूप सारे आज संधी उपलब्ध आहेत. जसं की मेडिकल क्षेत्रामध्ये जर विचार केला तर आपल्याकडे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, डीम युनिव्हर्सिटीज आहेत. त्याच्यासोबत महाराष्ट्रातील विद्यार्थी बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा प्रवेश घेऊ शकतो. जसे की कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे. सोबत बरेच अशा स्टेट्स आहेत की आपल्याला ओपन स्टेटमध्ये आपण जाऊन कमी फीजमध्ये कमी मार्क्सलाही आपण ॲडमिशन घेऊ शकतो. त्याच्यासोबत जर MBBSला ॲडमिशन नाही होत आहे तर आपण BAMS, BHMS, BDS यासारख्या कोर्सेसचा आपण पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे, जो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खूप इझिली ॲडमिशन तिथे मिळू शकतं. बरं, पण हे सगळं फीजचं वगैरे झालं, तुम्ही मार्गदर्शन करता, पण ज्यांना कमी गुण असतील त्यांच्यासाठी काय? कमी गुण असेल विद्यार्थ्यांना, जर त्यांना MBBSच करायचं असेल तर तुम्ही बाहेरच्या राज्याचा पर्याय घेऊ शकता. कर्नाटक राज्य आपल्या शेजारी आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, अशा कॉलेजेसचा तुम्ही पर्याय घेऊ शकता. सोबत जर तिथेही तुमचं बजेट बसत नसेल तर डेफिनेटली तुम्ही आउट ऑफ इंडिया जाण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण हेल्प फॉर्च्यून एज्युकेशन करतं. त्यांचा व्हिसापासून ते तुमचं एज्युकेशन होईपर्यंत पूर्ण सपोर्ट फॉर्च्यून एज्युकेशन मार्फत दिला जातो. आणि त्याच्या म्हणजे त्याच्या व्यतिरिक्तही मला वाटते अजून बरेच पर्याय असतात, वेगवेगळे कोटाज असतात, त्याच्या अंडरही तुमचं ॲडमिशन लोअर स्कोअरला होऊ शकतं. त्याचं गायडन्सही तुम्ही फॉर्च्यून एज्युकेशनकडून घेऊ शकता. पूर्ण एक्सपर्ट्सची टीम आहे, ती तुमच्या स्कोअरनुसारच तुम्हाला तुमच्यासाठी पर्याय देत असते. बरं, परदेशामध्ये MBBS करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा कल का वाढलेला आहे? काय म्हणजे जमेच्या बाजू कोणत्या आहेत आणि आपल्या देशातल्या काय वेगळ्या बाजू आहेत की विद्यार्थी तिकडे? जमेची बाजूपेक्षा कल वाढला याचं मेन रिझन एकच आहे की कॉस्ट. अच्छा. विच इज चीपर. ओके, ते खूप कमी बजेटमध्ये तिकडं होतंय, त्यामुळे आपले इकडून जाण्याचा कल वाढला. बट आय थिंक आम्ही ते पर्याय देतोयच. मेनली आम्ही सांगतोय त्यांना. माझं शिक्षण वेगळं आहे. मी लंडनमध्ये केल्यामुळं मी मॅनेजमेंट कोर्सेससाठी गेलो होतो. बट हा जो कल आहे, हा MBBSचा कल जो आहे तो मेनली तुम्ही बघायला गेला, पहिले काही वर्ष चायना, फिलिपाईन्स होतं, त्यानंतर आता रशिया साईडला आहे. सोव्हिएत युनियनमध्ये जेवढ्या कंट्रीज येत आहेत, रशिया, जॉर्जिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तजिकिस्तान, या कंट्रीजमध्ये आहे. रिझन आहे चिपर कॉस्ट. ओके, रेस्ट एव्हरीथिंग इज ओके. म्हणजे जमेच्या बाजू तुम्ही म्हणताय, बाकी सगळं आहे इंग्लिशमध्ये एज्युकेशन होईल, WHO, MCI, NMC अप्रूव्ड कोर्सेस असतात. आता दुसऱ्या साईडला येऊया. दुसऱ्या साईडला काय, जसं तुम्ही म्हणजे जमेच्या बाजूने प्लस सांगा, मायनस सांगा, तर मायनस पॉईंट्स असे होतील की निगेटिव्ह पॉईंट्स असे होतील की तिथे कोर्स जो आहे तो थोडासा लेंदी आहे. आपल्या इथं 4.5 इयर्सचं अकॅडमिक्स, 1 year ऑफ इंटर्नशिप, सो टोटल कोर्स इज 5.5 years. तिकडे गेलात तर 5.5 years, 6 years, 5 years ऑफ एज्युकेशन अँड 1 year ऑफ इंटर्नशिप, दॅट इज 6 years. आफ्टर कमिंग फ्रॉम रशिया और जॉर्जिया, देर इज अन एक्झाम कॉल्ड FMG, तुम्हाला त्याला अपेअर व्हावं लागेल आणि मग इंटर्नशिप. सो ऑलमोस्ट 7 ते 7.5 वर्ष. हा एक खूप मोठा निगेटिव्ह पॉईंट असतो. बट ज्याच्याकडे बजेट नाही त्याच्याकडे तोच पर्याय आहे. आपण अगदी समारोपाकडे येऊया. दोघांनाही सेम प्रश्न आहे. करिअर निवडताना विद्यार्थ्यांना काय मोलाचा सल्ला द्याल? तुम्ही आसिफ सर सांगा, मग धीरेश सरांकडे आपण जाऊ. करिअर निवडताना, करिअर म्हणजे काय की तुमच्या पूर्ण लाईफचा डिसिजन आहे इथं. हा डिसिजन घेताना आम्ही सारखं तेच स्ट्रेस करू की आपल्या आजूबाजूच्या लोकांनी काय केले. यू कॅन बी मोटिवेटेड बाय द प्रोफेशन की हां, समवन इज जर्नलिस्ट, मी त्यांच्याकडे बघून आय कॅन गेट मोटिवेटेड. बट तुम्हाला हा विचार करावा लागेल की मी कॅपेबल आहे, माझी आवड आहे नाही आहे, माझा स्कोअर काय आहे त्या वेळेला. जसं आता मेडिकलमध्ये आलो तर मेडिकलमध्ये तुमचा सगळ्यात आधी प्रश्न असणार आहे की माझा स्कोअरच्या नंतर दुसरा प्रश्न असणार आहे माझा बजेट, की माझी या सगळ्या अशा कोर्सेसना जायचं माझ्या घरच्यांचं बजेट आहे का. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट जी येईल ती असणार आहे एक्सपर्टशी बोलणं. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला नुसतं व्हॉट्सअप असेल, गुगल असेल याच्यावरती अवलंबून न राहता किंवा शेजारी पाजाऱ्यांची अवलंबून न राहता एक्सपर्ट जवळ जाऊन बसा, ॲटलिस्ट जाऊन बसा, बोला, देन ओनली टेक द डिसिजन. बिकॉज तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इतका इझी डिसिजन नाही आहे की मी कोणाच तरी ऐकून काहीतरी करेन आणि पुढे जाऊन यशस्वी होईल. सो मेनली
बी प्रिपेअर्ड की माझ्या एक्झाम नंतर रिझल्ट नंतर आय नीड टू टॉक टू समवन हुज एक्सपर्ट हुज बीन इन द बिझनेस फॉर लॉंगर पिरियड. माझंही तेच म्हणणं आहे की एक्सपर्ट ॲडवाईस घेणं हे तुमच्या करिअरच्या दृष्टीने हा खूप उत्तम उदाहरण म्हणजे उत्तम तुम्ही हे घेऊ शकता, ॲडवाईस घेऊ शकता. त्याच्यानंतर सोशल मीडिया शक्यतो अवॉइड करा. ज्यावेळी तुमचं करिअर चूज करणार त्यावेळी सोशल मीडिया, यूट्यूब हे अवॉइड करा आणि तुम्हाला जे थिंकिंग वाटतं तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते क्षेत्र निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. फॉर्च्यून एज्युकेशन या सगळ्यासाठी काय सहाय्य करते? फॉर्च्यून एज्युकेशन तुमचं पूर्ण तुमचा गायडन्स तुम्हाला देतं. तुमचं करिअर चूज करण्यापासून तुमची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण कंप्लीट करून देतं. प्रत्येक स्टेपला तुमचं ॲडमिशन, मेडिकल ॲडमिशन जर असेल तर तुमचा प्रत्येक राऊंड टू राऊंड MBBS पासून ते BDS, BMS, BHMS या कोर्सेससाठी पूर्ण सहाय्य फॉर्च्यून एज्युकेशनकडून केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे डिसिजन घ्यायचे आहेत, कुठल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळेल इथंपासून ते पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करण्यापर्यंत फॉर्च्यून एज्युकेशन सहाय्य करतं. काय नेमकं आपल्या संस्थेचं रहस्य आहे? यशाचा टप्पा गाठला आहे, आपण प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना एक निरीक्षण करतो आपापलं. तुम्हाला तुमच्या संस्थेविषयी काय निरीक्षण वाटतंय? किती टप्पा अजून गाठायचा आहे? ही संस्था स्थापन करण्यापाठीमागचा एक जो उद्देश होता की प्रामाणिकपणे काम करणे आणि प्रामाणिकपणे पुढच्या लोकांना सल्ला देणे आणि त्यांच्या करिअरबद्दल आपण सिरियस राहून त्यांना एक गायडन्स किंवा मार्गदर्शन मिळावं, हा मुख्य हेतू आहे आपल्या संस्था स्थापन करण्यापाठीमागचा. पुढेही हाच आमचा ध्यास राहील की प्रामाणिकपणे प्रत्येक विद्यार्थी येईल त्याला करिअरमध्ये चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट नॉलेज घेऊन त्याला गायडन्स देणे हा आमच्या पुढेही आमचा ध्यास राहील. जी जसं आपण मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की या वर्षीचं एक काही आम्ही ठरवलेलं आहे. ऑन द डे ऑफ एन्व्हायरमेंट डे दिस इयर्स, त्या दिवशी अगेन सरांचं एक विजन आलं की आपण काहीतरी वेगळं करूया. आमच्या टीममधून काही लोकांचं सजेशन आलं की सर आपल्या आसपास आपण बघतोय, तर त्या दिवशी एक डिसिजन झाला की विल प्लांट 1 ट्री फॉर ईच ॲडमिशन. ओके, 6 ऑफिसेस वी हॅव, ऑलमोस्ट 700+ ॲडमिशन्स आपण करतोय. 1 ट्री विल प्लांट, द ट्री विल बी नेटिव्ह, देशी झाड. आपण आजच्या डेटला बघतोयच काय अवस्था आहे, तर तोच आपण पर्याय म्हणजे आपण या वर्षीचं हे केलेलं आहे की यावर्षी जेवढे ॲडमिशन्स होतील त्यासाठी आपण नेचरमध्ये जाऊन एक ट्री प्लांट करतोय. सो विल बी लाईक दिस ओनली एव्हरी इयर समथिंग न्यू. शुभेच्छा आहेत तुम्हाला. या चर्चेमध्ये आपण सविस्तर चर्चा केलीत, मार्गदर्शन केले, याबद्दल धन्यवाद. पुढारी आयकॉन्समध्ये वेळ झालेली आहे इथे थांबण्याची. धन्यवाद.